तर मित्रांनो, आपण सध्या आहोत AMKच्या ट्रेकिंगवर आणि पहिल्या भागामध्ये आपण मदनगड सर केला। सह्याद्रीमधील कठीण किल्ल्यांमध्ये गणल्या गेलेल्या या मदनगडाचा आपण पुरेपूर आनंद लुटला। त्याची क्लाइम्बिंग, रॅपलिंग, त्यातील कठीण अशा पायवाटा आणि कातळकड्यातील निष्ठाळ असा प्रकारचा मार्ग, हा सगळा अनुभव करून आपण मदनगडाच्या टॉपला पोहोचलो आणि तेथून एक नयन सुख देणारं असं 360 अँगलचा व्ह्यू देखील आपण घेतला। तर तुम्ही आत्तापर्यंत जर पहिला भाग बघितलेला नसेल तर वरच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करा। आणि आता आजच्या या दुसऱ्या भागात आपण जात आहोत किल्ले अलंगवर। सह्याद्रीच्या उपरांगांमधील कळसुबाईची उपरांग ही नैसर्गिकरित्या अतिशय बेलाग आहे। या रांगेतील किल्ले बलदंड असून त्यांना निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला आहे। या रांगेतील सर्वात कठीण त्रिकुटांपैकी एक अलंगगड। 300-400 मीटर उंचीचे कातळमाथे असणारे अलंग, कुलंग आणि मदनगडाचे दर्शन उरात धडकी भरवणारे आहेत। हा प्रदेश तसं दुर्गम आहेत आणि त्याकरताच येथे चढतानाही तितकीच तसदी आपल्याला घ्यावी लागते। पायांसोबतच हाताचाही वेळोवेळी उपयोग करत करत आपण खूप मोठा संघर्ष करून या किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो। अलंगच्या या रॉक पॅचला चढताना आपल्याला प्रस्तरारोहण साहित्याची माहिती असावी किंवा ज्यांना माहिती असेल त्यांच्यासोबतच आपण या किल्ल्याची मोहीम सुरू करा। तर मित्रांनो, आपण 2 वाजता मदन किल्ला उतरलो होतो आणि साधारणतः 6:15 वाजले संध्याकाळचे। आत्ता कुठेतरी आपण अलंगच्या टॉपला आहोत। हा अलंगच्या टॉपचा व्ह्यू म्हणजे सध्या तरी आम्ही 3 आलेले, बाकीचे तर अजून खालीच आहे। साधारणतः अजून 2-2.5 तास लावतील यायला, बरोबर ना? तर मग खूप अवघड आहे, प्रयत्न करू नका अलंगला येण्याचा। फिटनेस चांगला नसेल आणि अजिबात नाही, म्हणजे तुम्हाला क्लाइम्बिंग करावीच लागेल। तुम्हाला दोऱ्याचा म्हणजे प्रस्तावपण जे साहित्य असतं त्याचा यूज करावाच लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही। खूप सारे इक्विपमेंट असतात हां त्या यूजशिवाय तुम्ही अलंग AMK हा ट्रेक करूच शकत नाही। म्हणजे जरी जायचं म्हटलं तरी AMK ला जाण्यासाठी क्लाइम्बिंग इक्विपमेंट आवश्यक आहे। विदाऊट सेफ्टी येणं म्हणजे एक तर येऊ शकणार नाही, एक तरी येऊ शकणार आणि जर आले चुकून तर जाऊ शकणार मरणाच्या दारात जाणं त्याचा एक। सो अलंगला आलेलो आहे, खूप सारा अंधार झालेला आहे, रस्ता काही दिसत नाहीये। अखिल माझ्यासोबत आहे आणि तो रस्ता शोधतोय, टॉर्च घेऊन आम्ही आता रस्ता शोधतोय। थरार, खूप थंडी पण आहे, रातकिड्यांचा आवाज आहे, कधी कधी काजवे पण दिसत आहेत। आमच्या सोबतचे बाकी सर्व येण्याकरता खूप उशीर झाला होता, त्यामुळे मुक्कामाची सोय म्हणून आम्ही एका गुहेमध्ये टेंट टाकून आपापली सोय करू लागलो। त्यानंतर थकलेल्या अवस्थेमध्येच त्या ठिकाणी चूल पेटवून जे काही अन्न मिळालं ते खाऊन मस्तपैकी झोपण्याची तयारी झाली। बहुतेक आत्ता तुम्हाला काहीच दिसणार नाही, दाखवता येणार नाही, कारण की खूप अंधार आहे। तर आत्ता आपण शटडाऊन करूया, उद्या सकाळी उठून। आणि मग उजाडला दिवस दुसरा, तोही अलंगच्या गुहेत। चहापानानंतर आम्ही अलंगच्या सफरीवर निघालो। किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे। किल्ल्याच्या पठारावरनं चालताना आपल्याला खूप साऱ्या इमारतींचे अवशेष दिसतात। काही अंतर चालल्यानंतर आपल्याला या किल्ल्याच्या किल्लेदाराचा वाडा दिसू लागतो। वाडा
हा 3 बाजूंनी सुरक्षित आणि एका बाजूची भिंत पडलेल्या अवस्थेत आहे आणि वाड्याचं छप्पर देखील सध्या स्थितीमध्ये नाही. अलंगड असं वाटतं खूप छोटा आहे, पण जेव्हा सर सुरुवात करतो तेव्हा कळतं अलंगड काय. सह्याद्रीच्या कुशीमधली ही पहाट आहे. आपण आत्ता अलंगडाच्या टॉपला आहोत. टॉपला म्हणजे डायरेक्ट पूर्व दिशेला आहोत. हा जो कॉर्नर आहे इथून आपण म्हणजे ह्या डोंगराच्या मागच्या बाजूला कळसूबाई आहे आणि हा जो आहे हा टॉप व्ह्यू आहे आणि इथूनच 360 अँगलचा व्ह्यू अलंगडावरचा येतो. आणि मागच्या बाजूला हा राजवाडा, त्याच्या मागच्या बाजूला जो डोंगर दिसतोय तो आहे मदन, जो आपण काल सर केला. आणि त्याच्या पुढे जो आहे तो आहे कुलन, जिथे आपण यानंतर जाणार आहोत. तर हा आहे अलंगडाचा टॉप व्ह्यू, 360 व्ह्यू. किल्ल्यावरून आजूबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंढाचा किल्ला, पट्टा, बितनगड, तर उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी आणि दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा, सुळका, रतनगड, कात्राबाईचा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. कधी सह्याद्रीच्या कुशीतली पहाट, लाल बुंद आकाश, हिरवगार रानं आणि त्या दऱ्याखोऱ्या, आहा ऑसम. म्हणजे यापेक्षा भारी आजपर्यंत काहीच नाही. जबरदस्त. नक्की स्टे करायचं तर अलंगवरच करा, कारण की ठीक आहे कुलंगवर तुम्ही करू शकतात, पण सूर्योदयाच्या वेळेला जी दरी वगैरे दिसते ना, तो व्ह्यू जो भेटतो तुम्हाला तो फक्त अलंगवरनं भेटेल. जबरदस्त. मी तर सांगेल तुम्हाला नक्की स्टे करायचं असेल तर अलंगलाच या. तुमचे सगळ्या कष्टांचं चीज होतं. असं समजा की तो थंडगार वारा जो आहे ना, तो तुम्हाला शबासकी देत असतो की मा पठ्ठ्या वा सार्थकी लागलं. असं म्हणतात की सह्याद्री रांगेतील सर्वात अवघड हे 3 किल्ले आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, अवघड आहेत पण असं असतं ना की सगळ्यात बेस्ट व्ह्यू मिळवण्याकरता तुम्हाला सर्वात हार्डेस्ट क्लाइंब करावं लागतं. तर हा तो बेस्ट व्ह्यू आहे जो आपण मदनवरनं बघितला, जो आपण कुलंगवरनं बघितला. आणि असं ते जे वाक्य आहे की हार्डेस्ट क्लाइंब नंतरच तुम्हाला बेस्ट व्ह्यू भेटतो, ते असं कधीतरी वाटतं की खरं आहे. इथं आल्यानंतर ते पडतं. शेजारी जिथे तिथे नजर जाते तिथे गड किल्ले आणि आपण सह्याद्रीच्या कुशीत आहोत, ही एक फिलिंग जबरदस्त. वास्तू आलेलो आहे. हा वास्तू खूप आपल्याला खूप काही सांगते. आणि या ठिकाणी आपल्याला शिवलिंगच असेल, शिवलिंग आहे. तर शिव मंदिर ह्या ठिकाणी आहे. ह्या ठिकाणी आपला नंदी आहे, त्या शिलालेख त्या ठिकाणी कोरलेला आहे. आणि त्या शिलालेखावर एक रचना अशी केलेली आहे की ह्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता मानसिंग भदौरिया, तेव्हा त्यावेळेस त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी ह्या किल्ल्यावर सती गेली असे त्या शिलालेखावर उल्लेख केला आहे. भरपूर काही इथं अशी अलंग किल्ल्यावर टाक्या आहेत. त्या ठिकाणी 12-13 टाक्या आहेत. त्यानंतर आपल्यावरती वाडा आहेत आणि या ठिकाणी भरपूर परिसर आहे अलंगचा. दक्षिणेला वरती येण्यासाठी एक रस्ता आहे, उत्तरेला वरती येण्यासाठी रस्ता आहे. उत्तरेला जे पायथ्याची गाव आहे ते आंबेवाडी आणि कुरुंगवाडी आहे. दक्षिणेला जे वरती येण्यासाठी गाव आहेत पायथ्याची गावं, त्यांची नावं उडतावण्यावरून एक रस्ता येतो. खाली गणेश दरवाजा पण आहे. त्या दरवाजा आपण करतो आणि वरती येतो. तिथून आपण पॅच करतो वरती येतो. इथं पण पॅच आहे का? इथे पॅच नाही, इथे फक्त दरवाजा आहे गणेश. आणि मग चढायचं कसं? प्रॉपर पायऱ्या, प्रॉपर रस्ता आहे म्हणजे तिकडनं सोपा पडतो. अच्छा. क्लाइंब असतो. नंतर मग तिकडून आपण अलंग करून मदन करून कुलन करून आणि हा एक रस्ता. अच्छा. तर हे होतं शिव मंदिर. बनीदादाने आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे शिव मंदिराबद्दल. आणि शिलालेख एकदम उत्कृष्ट अवस्थेत आहे, म्हणजे एकदम स्पष्टपणे तुम्ही वाचू शकतात. काहीच त्याची झिरपण झालेली नाही आहे. पुढच्या बाजूला आल्यानंतर तो राजवाडा जो आपण बघितला, हा माझ्या मागे जो दिसतोय हा बाले किल्ला. वरती काहीच नाही, फक्त अवशेष आहेत. अवशेष पण म्हणजे फक्त सगळे दगड खाली पडलेले आहेत, बाकी काहीच उरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समाध्या असाव्यात.
जो आपण प्रत्येक किल्ल्यावर बघतो. अलंग, मदन आणि कुलंगची मोहीम जी करतोय ती आपण पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर सोबत करतोय. तर गेल्या 2 आठवड्यापासून हा जो त्यांच्यासोबतचा अनुभव आहे, खूप चांगला अनुभव आहे माझा. मॅनेजमेंट खूप चांगली असते आणि खूप चांगलं म्हणजे इतकं हेल्पफुल नेचर असलेले मी पहिल्यांदाच कोणतरी बघतोय. तर मला असं वाटलं की त्यांना आपण तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करावं. जर तुम्हाला इन फ्युचर कधी प्लॅनिंग करायची असेल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तर आपण आत्ता बनीदादांशी बोलतोय. नमस्कार मित्रांनो, माझे नाव चैतन्य शिंदे, राहणार नाशिक. आपला ग्रुपचे नाव पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर्स नाशिक आणि आपण सह्याद्रीतले गड किल्ले व ॲडव्हेंचर सुळके हे क्लाइंब करतो व तसेच सभासदांनाही क्लाइंब करण्याचा आनंद मिळवून देतो. सह्याद्रीतील तसे वजीर, वानरलिंगी, लिंगाणा, स्कॉटिश कडा, त्यानंतर असे अवघड किल्ले किंवा अवघड सुळके आपण क्लाइंब करण्याची मोहिमा घेत असतो. तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. युगदादा आमचा कॉन्टॅक्ट नंबर व आपल्या फेसबुकची पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाक. नक्की 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 आणि नक्कीच आवडेल तुम्हाला पण ट्रॅक आवडला असेल. नक्कीच, म्हणजे विशेष नाही. यायला ट्रेक आवडला का तुम्हाला? एकदम भारी. पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर. हिप 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 हिप. धन्यवाद. तर पाण्याच्या टाक्यांजवळ आलेलो आहे. अवाढव्य अशा टाक्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 टाके. यूट्यूबवर अजून आपल्याला एक भेटले, लक्ष्मण खोट. यांची लिंक मी तुम्हाला शेअर करून देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. खूप चांगले यूट्यूबर आहे, नक्की फॉलो करा. पायवाटेमध्ये काहीतरी जुन्या वास्तूंचे अवशेषसुद्धा आहेत. चहूबाजूने हे अवशेष पसरलेले आहेत, पण कोणतीही वास्तू पूर्ण स्वरूपामध्ये नाही. अप्रतिम. गुहा देखील आहे. छोटे छोटे गुहा आहेत जिथे तुम्ही आरामात स्टे करू शकता. ही गुहा जिथं आपण रात्री स्टे केला. अंधारात दिसली नसेल म्हणून पुढे तुला दाखवलं. इतकी मोठी गुहा आहे, जवळपास 150-200 लोक आरामात मावतील. टेंट टाकल्यानंतर या गुहेमध्ये आपण रात्र काढली. तर परतीची वाट अलंगवरनं धरलेली आहे. नाश्ता वगैरे केलेला आहे, फर्स्ट क्लास, सगळं पोट वगैरे भरलं आहे. तर आता आपली परतीची वाट आपण धरली आहे. अलंगवरनं आपण आता रॅपलिंग करत खाली उतरणार आहोत आणि त्यानंतर आपण कुलंगगडाच्या दिशेने पायवाट करणार आहोत. भरली एवढ्यात. तर अलंगगडावर रात्री उशिरा चढलो, त्यामुळे नेमका काय ठरवला होता अलंगगडाचा हे तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण आता दिवस आहे, रॅपलिंग करणार आहोत, तर बघाच नेमकं काय आहे ते. काही नाही, सावकाश करा. हां, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त थोडंसं जपूनच बॉस.
नाही पकडला तरी चालेल. चालू आहे ना व्हिडिओ चालू आहे ना. जाऊ दे आज कमरेच्या मागे जाऊ दे. जाऊ दे मागे लांब घे ना. हात घे ना तो बाजूला. तो हात बाजूला. हा मस्त. आपला कार्यकर्ता थांबून परत बसला खाली उठला मला काढायचं. एक मिनिट काढून घे. आता मी आता मस्त पकडली. तर अलंगडाचा हा अवघड पॅच जो आहे ना तो पायऱ्यात आहे तुम्ही बघितलात. पण हा जो पॅच आहे हा रात्री आपण चढून गेलो आणि आता उतरून आलो. तर हा जो आहे हा जवळपास 80 फुटाचा पॅच आहे. इथं स्टेअर्स नाही. तुम्हाला यासाठी सर्व पण साहित्याचा यूज करावाच लागेल. आणि हा जो तुम्ही क्लाइंब करून गेले तर असं समजा की तुम्ही 50% अलंग चढून गेले. हाय, मी विमल उपाध्याय. मी गुजराती मावळा आहे आणि तुम्ही AMKला नक्की या आणि हे एक्सपिरियन्स घ्या. जीवनामध्ये हे एक्सपिरियन्स नाही घेतला तर काहीच नाही आहे. तुम्ही घ्या. तर हा शेवटचा पॅच हा उतरला की तुम्ही अलंग सर करतात असं समजू शकतात. आता आपले अलंग आणि मदन 2 किल्ले झाले. आता आपण जातोय कुलंगला. AMKच्या तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत कुलंगड. हा तिसरा भाग बघण्याकरता वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आणि जर हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. You're a superhero.